तर चला सुरुवात करूया आपल्या फर्स्ट लेक्चरला. 10वीचा जो CBSE आहे तुमचा तो शिकण्यासाठी. तर सर्वात अगोदर जे तुमचं 10वीचं CBSE आहे तर त्या CBSEचा सिलेबस आपण या ठिकाणी बघू आहे. तर सर्वात अगोदर हा जो 10वीचा सिलेबस आहे तुमचा CBSEचा 10th क्लासचा, तर यामध्ये सर्वात अगोदर 14 चॅप्टर आहेत. तर त्या 14 चॅप्टरचे आपण नावं या ठिकाणी माहिती करून घेणार आहे. तर CBSE जो तुमचा 10th क्लास आहे त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा रिअल नंबर, म्हणजे जे आपली नंबर सिस्टीम असते त्यामध्ये मोठा नंबर सिस्टम आहे रिअल नंबर. तर त्यामध्ये जे कन्सेप्ट असतील रिअल नंबरमध्ये तर ते 2-3 कन्सेप्ट आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहे रिअल नंबरमध्ये. की समजा एखादा नंबर असेल त्याचे प्राईम फॅक्टरायझेशन कसे पाडायचे, किंवा एखादा नंबर अंडर रूटमध्ये आहे त्याला इरॅशनल प्रूफ कसं करायचं, LCM कसा फाइंड करू शकता तुम्ही 2 नंबरचा, HCF कसा फाइंड करू शकता, हे आपल्याला या फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. तसेच सेकंड जो चॅप्टर आहे तुमचा पॉलिनॉमियल, की एखादा जर अल्जेब्रिक एक्सप्रेशन असेल तर ते पॉलिनॉमियल असेल, त्याच्यामध्ये किती टाईप पडतील, त्याची डिग्रीनुसार किती टाईप पडतील किंवा टर्मनुसार किती टाईप पडतील. तर अशा गोष्टी आपल्याला या पॉलिनॉमियलमध्ये बघायच्या आहेत. की नंबर ऑफ झिरोज कसे फाइंड करायचे समजा एखादा इक्वेशन दिलेला असेल तर. त्याच्यानंतर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. यामध्ये असं आहे की त्याचा जो स्टँडर्ड फॉर्म असतो x² + bx + c, तर याच्यानुसार तुमचे जे 2 इक्वेशन दिलेले असतील तर त्यामध्ये आपल्याला जवळपास 1-2 रेशो, सबस्टिट्यूशन मेथड, एलिमिनेशन मेथड, अशा पद्धतीने जे लिनियर इक्वेशन आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर 4th नंबरचा आहे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन, की जर समजा एखादा इक्वेशन असेल x² + bx + c, अशा इक्वेशन की ज्याचा पॉवर 2 असेल तर त्याबद्दलचे जे आहेत की मिडल टर्म स्प्लिट करून आपण सॉल्व्ह करू शकतो. की श्रीधराचार्य मेथड आहे किंवा त्यामध्ये डिस्क्रिमिनंट वगैरे आहे. तर असं याबद्दल आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये शिकणार आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा अर्थमॅटिक प्रोग्रेशन AP. अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय की एखादी जर समजा तुम्हाला सिरीज दिलेली आहे ती अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे, हे आपण कसं चेक करू शकतो की त्यामध्ये असलेला डिफरन्स सेम असेल तर याच्यावरून आपण सांगू शकतो ते अर्थमॅटिक प्रोग्रेशनचं उदाहरण असेल. तर हे AP आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. किंवा एखादी टर्म मिसिंग असेल ती तुम्ही कशा पद्धतीनं फाइंड करू शकता हे पण आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. किंवा एखाद्या सिरीजमध्ये किती टर्म दिलेल्या असतील ह्या सगळ्या ज्या टर्म आपल्याला फाइंड करायचे तर आपण याच्यामध्ये काढू शकतो. तर हे आपल्याला चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट कोणत्या हा जो चॅप्टर आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन यामध्ये शिकायचं आहे. हे सर्वांसाठी कामी पडू शकतं. पोलीस भरतीच्या मुलांसाठी, MPSC UPSC करण्यासाठी पण या मुलांसाठी विचारलं जातं. त्याच्यानंतर आहे तुमचा ट्रायंगल, की ट्रायंगलच्या प्रॉपर्टी किती आहेत. ट्रायंगलवर तुम्हाला दिलेले त्या ठिकाणी 1-2 थेरम वगैरे असतील तर हे सर्व आपल्याला ट्रायंगल्सचे आहे जो आहे तर तो बघायचा आहे 6 नंबरचा चॅप्टर. आणि 7 नंबरचा चॅप्टर आहे तुमचा कोऑर्डिनेट जिओमेट्री. तर यामध्ये तुमचा डिस्टन्स फॉर्म्युला असेल, सेक्शन फॉर्म्युला असेल, यासारखे कन्सेप्ट आपल्याला या कोऑर्डिनेट जिओमेट्रीमध्ये शिकायचे आहेत. की एखाद्या समजा तुम्हाला 2 पॉईंट दिलेले आहेत तर त्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते आपण पॉईंटचे जे कोऑर्डिनेट असतात, X ॲक्सिस असेल, Y ॲक्सिस असेल, तर याचा वापर करून कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तर हे जे आहे आपल्या जो CBSE आहे 10th क्लास याचे 7 चॅप्टर. फर्स्ट आहे रिअल नंबर, सेकंड आहे पॉलिनॉमियल, थर्ड इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, 4th आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, 5th नंबरचा आहे तुमचा अर्थमॅटिक प्रोग्रेशन, 6 नंबरचा ट्रायंगल आणि 7 नंबरचा आहे तुमचा कोऑर्डिनेट जिओमेट्री. याच्यानंतरचे जे 7 चॅप्टर आहे आपण ते नंतर बघणार आहे. तर आपण अगोदरचे 7 चॅप्टर बघितलेले आहे. तर त्यानंतर जे 7 चॅप्टर आहेत आपले, आता 7 नंबर झाले, नंतर 8 जो आहे तुमचा तो आहे तुमचा इंट्रोडक्शन ऑफ टिग्नोमेट्री. किंवा टिग्नोमेट्री काय असतं, एखादा ट्रायंगल असेल त्यामध्ये हायपोटेनियस कोणता असेल, तुमचा बेस कोणता असेल, परपेंडिक्युलर कोणता असेल, हे आपण या चॅप्टरमध्ये शिकतो. आणि त्याचा जर एखादा रेशो दिलेला असतील, म्हणजे रेशो असं साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक, कोसेक वगैरे हे जे 6 रेशो आहेत तर या रेशोवरून आपण कसं फाइंड करू शकतो. एक रेशो दिलेला असेल तर बाकीचे 6 रेशो, किंवा जो आपला अँगलचा टेबल असतो म्हणजे साइन 0 किती असेल, साइन 60, साइन 40 वगैरे, तर तो टेबल कसा काढायचा चांगल्या पद्धतीनं तोही आपण याच्यामध्ये शिकणार आहे. आणि त्याचा वापर करून आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. ज्या आपल्या आयडेंटिटीज आहे sin² θ + cos² θ = 1 वगैरे, अशा ज्या आयडेंटिटीजचा वापर आपण हा जो चॅप्टर आहे तुमचा इंट्रोडक्शन ऑफ टिग्नोमेट्री यामध्ये करणार आहे. त्याच्यानंतरचा चॅप्टर आहे तुमचा सम ॲप्लिकेशन ऑफ टिग्नोमेट्री. यामध्ये काय की एखादा जर समजा हायटेड एखादा समजा माउंट एव्हरेस्ट आहे, तुम्हाला त्याची हाईट मोजायची, तुम्ही असं स्केल घेऊन जाणार आहे का त्या माउंट एव्हरेस्टची हाईट मोजण्यासाठी? नाही. मग त्या ठिकाणी जे तुम्हाला कन्सेप्ट यूज करावं लागतील की अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन वगैरे काय असेल तर हे तुम्हाला सम ॲप्लिकेशन ऑफ टिग्नोमेट्री या चॅप्टरमध्ये आपल्याला वापरून त्या ठिकाणी तो चॅप्टर शिकायचा आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा सर्कल. सर्कल काय आहे, सर्कलच्या प्रॉपर्टीज, सर्कलचे त्याच्यामध्ये असणारे 1-2 थेरम वगैरे असतील हे आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहे. त्यानंतर आहे तुमचा एरिया रिलेटेड टू सर्कल. कोणत्याही गोष्टी, आता एरिया असेल, एरिया रिलेटेड टू सर्कलमध्ये आपल्याला सर्कलबद्दलचे एरिया कसे फाइंड करायचे, सेगमेंट म्हणजे त्यामध्ये मायनर सेगमेंट किंवा मेजर सेगमेंट वगैरे कसं असेल हे आपल्याला याच्यामध्ये फाइंड करायचे. त्याच्यानंतर सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम.
जे आपल्या शेजारी जेवढे ऑब्जेक्ट दिसतात तुमचा असेल म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट सर्कल असेल, स्पिअर असेल, ट्रँगल असेल, स्क्वेअर असेल, या सगळ्याचे एरिया काय असतात, सरफेस एरिया काय असतात आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा स्टॅटिस्टिक. यामध्ये मीन, मोड, मीडियम वगैरे याच्यासारखे एक्झाम्पल बघायचे की एखादी सिरीज दिलेली आहे त्यामध्ये मीडियन काय असेल, मोड काय असेल, ॲव्हरेज कसं काढायचं, तर हे आपण या स्टॅटिस्टिक या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. आणि त्याच्यानंतर आपला 10th क्लासचा शेवटचा चॅप्टर आहे तुमचा प्रोबेबिलिटी. तर हा जो चॅप्टर आहे तुमचा प्रोबेबिलिटी, तर यामध्ये आपल्याला काय शिकायचं मित्र की समजा एखादा कॉईन आहे तो तुम्ही टॉस केल्याच्या नंतर खाली हेड पडेल किंवा टेल पडेल, हे आपण याची संभाव्यता किंवा याचा अंदाज काय असेल हा आपल्याला प्रोबेबिलिटीमध्ये शिकायचा आहे. एखादा डाईज असेल तो जर तुम्ही समजा कोणाला फेकून मारला तर त्याच्यामधून काय पडणार आहे, 1 2 3 4 5 6 नंबर असतील ते हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. परत प्लेइंग कार्डचा असतो, तुम्हाला माहिती आहे गावामध्ये 4 चौघ लोक पत्ता खेळताना दिसतात, पण त्यामध्ये फेस कार्ड किती आहेत, नंबर कार्ड किती आहेत, कसे आहेत, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये प्रोबेबिलिटीमध्ये शिकायचं आहे. तर हे झाले तुमचे 10th क्लासचे 14 चॅप्टर की आपल्याला ते एक एक 1 बाय 1 सगळे चांगल्या पद्धतीने शिकायचे आहे. तर हा तुमचा जो सिलेबस आहे तर हा बाय लँग्वेजमध्ये असणार आहे, म्हणजे CBSEचं जे मुलं आहेत त्यांना पण समजलं पाहिजे आणि ते स्टेट बोर्डामधून आहेत ज्यांची इच्छा आहे नंतर काहीतरी करायचं की म्हणजे CBSE झालेले जे मुलं आहेत त्यांना MBBS इंजिनियर होण्यासाठी याचा फायदा होतोच, पण जे स्टेट बोर्डमधून मुलं आहेत किंवा मराठीचं जे एज्युकेशन घेतात स्टेट बोर्डचं त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. तर तुमचे जे पण मित्र असतील स्टेट बोर्डवाल्यांचे मित्र जर CBSEला असेल तर त्यांना फॉरवर्ड करा आणि CBSEवाल्यांचे मित्र जर स्टेट बोर्डला असतील तर त्यांना नक्की आपलं जे चॅनल आहे त्याची लिंक तुम्ही त्या ठिकाणी सेंड करा. आपलं जे चॅनल आहे मित्र ते आहे @वाबळी मास्तर 2025. तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जे आपले व्हिडिओ येतील ते सर्व पहा, त्याला लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्ही थोडासा सपोर्ट दाखवा. मी तर तुमच्यासाठी करतच आहे. धन्यवाद. बाकी आपण जे लेक्चर होतील त्यामध्ये सगळे कन्सेप्ट हे बघणार आहे.